य नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी सुरुवात करते। 13वा अध्याय बघतोय आपण। प्रथम तो म्हणते, ओम श्री परमात्मने नमः। अथ त्रयोदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञेति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकार्यतश्चेत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरणविश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि अज्ञात्वामृतमश्नुते। अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 13वा अध्याय आहे। आतापर्यंत आपले 7 श्लोक झालेले आहे। 8व्याला सुरुवात आपण केलेली होती। क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। अध्यात्मज्ञान तत्वज्ञान काय असतं ते ह्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। आपण सुरुवातीला कर्मयोग पाहिला, ध्यानयोग पाहिला आणि हा ज्ञानयोग आपला चाललेला आहे। तर याच्यामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं बघत असताना अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। आत्मनिग्रह इथपर्यंत आपण आलो होतो आणि पुढचं होतं वैराग्य। इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधी दुःखदोषानुदर्शनम्। तर हे वैराग्याबद्दल बोलायचं म्हणजे मलाच असं वाटलं की दिवाळी चालू होती, दिवाळीमध्ये आपण आनंदाने फराळाचं करत होतो, नवीन नवीन कपडे घालत होतो, आपल्याकडे कोणी येत होतं कोणी जात होतं, म्हणजे पूर्णपणे आपली वृत्ती बहिर्मुख झालेली होती। आणि त्या बहिर्मुख वृत्तीमध्ये वैराग्य हे आपल्याला कसं आठवायचं आणि ते सांगायचं तरी कसं? मी स्वतःच त्याच्यात नव्हते तर काय सांगायचं असं थोडंसं मला वाटलं आणि म्हणून मी मागच्या रविवारी पण सुट्टी दिली की नको, मग आता परत एकदा आपल्याला त्याच्याकडे वळायचं आहे, त्याच्यातला खरा अर्थ त्याच्यातलं खरं मर्म समजून घ्यायचं आहे। म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला दिवाळी करायची नाही, आपण दिवाळी करायची, आनंदाने सगळं करायचं, पण त्याच्यामध्ये किती गुंतायचं
आणि किती गुंतायचं, त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, महत्त्वाचं काय आहे, आपण महत्त्वाचा वेळ कुठे दिला पाहिजे, आपलं आयुष्य आता किती राहिलं आहे, ह्या सगळ्याचा विचार या 13व्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि ह्याच्यासाठी हा श्लोक समजावून घेण्यासाठी मी आता ज्ञानेश्वरीचा आधार घेणार आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीतलं जेव्हा मी वाचेल बघा माऊलींचं भाष्य, तेव्हा आपल्याला खरोखर कळेल की वैराग्य म्हणजे काय, इंद्रियांचं वैराग्य म्हणजे काय असतं, काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसा विचार आपण करायला पाहिजे, ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचा आधार घेऊन आपण थोडंसं आता बघूया. तर इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रिय विषयांचं सेवन करतात आणि त्यामुळे आपल्याला सुखदुःख उत्पन्न होतात, हे तर आपल्याला माहिती आहे. मग ती आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात, काय इंद्रिय. आणि ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांपासून कधी सुख होतं, कधी दुःख होतं. आणि आता उदाहरणच जर घ्यायचं झालं तर निंदा आणि स्तुती आपण कशाने करतो, आपल्या वाणीने करतो. मग त्या निंदेमुळे किंवा त्या स्तुतीमुळे आपल्याला कधी सुख होतं, कधी दुःख होतं. कानाने आपण काय ऐकतो, शब्द ऐकतो. आणि तसेच क्रोध आणि लोभ हे आपल्या अंतःकरणात उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्श आपल्या त्वचेला जाणवतात आणि त्वचेच्या संयोगाने संतोषाला नाही तर दुःखाला कारण होतात. आता रूप, डोळ्यांनी आपण कधी भेसूर रूप पाहतो, कधी सुरेख रूप पाहतो, अशी 2 स्वरूपं आहेत. म्हणजे नेत्राच्याद्वारे सुखदुःख उत्पन्न होतात, नाकाच्याद्वारे कधी चांगला वास येतो, कधी सुगंध येतो, कधी दुर्गंध येतो. म्हणजे हे सगळं जे आहे. त्याच्यानंतर रस, आपली रसना, कडू रस, गोड रस, असं ती म्हणजे आवड आणि नावड, ह्या सगळ्या गोष्टी इंद्रिय जेव्हा विषय सेवन करत असतात तेव्हा आपल्याला सुख आणि दुःख, आवड आणि नावड या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. मग आणि हे काय असतं, विषयांची संगती त्यांनी सांगितलं अधोगतीला नेणारी आहे. त्याच्यातून आपल्याला कधीही ऊर्ध्वगतीला जाता येत नाही. करंज्या केल्या, चकल्या केल्या, हे केलं ते केलं, तेवढ्यापुरतं सुख मिळालं, परत आपला वरण भात आपण कधी खातो बाई असं होतं आपल्याला. सगळ्यांनाच होतं की नाही. ते करायच्या आधी असं वाटतं हे करू ते करू ते करू, आणि मग ते केलं ते खाल्लं की मग असं वाटतं नको नको आपली भाजीपोळीच रोजची बरी. म्हणजे इंद्रियांना कधी सुख समाधान हे माहितीच नाही आहे, तर ते नेहमी अतृप्तच असतात, इंद्रिय नेहमी अतृप्त असतात. म्हणून त्यांना वैराग्याचा रस्ता दाखवायचा. मग तो कसा दाखवायचा, इंद्रियांच्या ठाई वैराग्य धारण करता आले पाहिजे. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवापासून ते किडामुंगीपर्यंत सगळेजण अनित्य आहेत. वैराग्याचं पहिलं म्हणजे आपण काय मनामध्ये पक्क केलं पाहिजे की हे सगळे जे विषय आहेत हे कसे आहेत, अनित्य आहेत. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जगामध्ये जे जे दृश्य आपल्याला दिसतं ते सगळं अनित्य आहे, ते काहीही टिकणारं नाही आहे, शाश्वत नाही आहे. आणि मग ही भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा मग खरा उपासक जो असतो तो त्या नित्याची उपासना करायला लागतो. नित्य जो परमेश्वर आहे, नित्य जे ब्रह्म आहे त्याची उपासना तो करायला लागतो आणि अनित्य विषयांना तो नेहमी टाळतो. आता त्याच्या उलट बघा तामसी लोक असतात, त्यांना जर आपण असं सांगितलं की अरे तुझा देह क्षणभंगूर आहे, हे काही टिकणारं नाही आहे, मग जो तामसी असेल तो काय विचार करतो, तो म्हणतो आता हे टिकणारं नाही आहे का, मग जास्तीत जास्त मी कसं हे सेवन करेल. म्हणजे त्याला असं वाटतं अरे हे तर टिकणारं नाही आहे, मग उद्याचा भरोसा नाही आहे, मग आजच उपभोगून घेतो. म्हणून तो जास्तीत जास्त त्या उपभोगाच्या नादाला लागतो आणि अजूनच गर्तेत जातो. पण जे सात्विक असतात ते कसा विचार करतात की नाही हे मला शाश्वत सुख हवं आहे, मला अनित्य नको आहे, मला नित्याची उपासना करायची आहे. आणि म्हणून मग ते काय करतात, त्या उपभोगाला कंटाळतात आणि मग ते हळूहळू त्यांच्या मनामध्ये हळूहळू कुठेतरी वैराग्य जागृत व्हायला लागतं. ज्यांनी गीता ऐकलेली आहे, ज्यांना अर्थ समजून घेतलेला आहे, त्यांना कुठेतरी असं कळतं की अरे हे काही नित्य टिकणारं नाही आहे, त्यामुळे मी ह्याच्या जास्त पाठीमागे लागण्यात काही अर्थ नाही आहे. आणि मग तो काय करतो, आणि जे तामसी असतात ते इंद्रियांना शरण जातात, आणि जे वीतरागी म्हणजे वैरागी असतो तो इंद्रियांना शरण आणतो.
म्हणजे इंद्रिय त्याला शरण येतात, त्याच्या ताब्यात राहतात. आणि हा जो असतो तामसी तो तो इंद्रियांच्या ताब्यात जातो, असा तो अर्थ त्यांनी इथे सांगितलेला आहे. तर आता माऊलींनी जे सांगितलेलं आहे ते मला खूपच छान, मला वाचावं असं वाटलं. मी तेव्हाही ते वाचून काढलेलं होतं, पण मला ते दिवाळीमध्ये वाचण्याची इच्छा झाली नाही. आता मी तुम्हाला ते सांगते की इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच. 8वा श्लोक आहे. तुम्ही जरी ज्ञानेश्वरी काढली तरी तुम्हाला सुद्धा ते सापडेल. 8वा श्लोक. माऊली काय म्हणतात बघू आपण. सरळ सरळ वाचते, बरं छान कळेल तुम्हाला, बघा लक्ष देऊन ऐका. विषयांच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो. हा पंखा माझ्या डोक्यावरचा लावायचा. ओकलेल्या अन्नासंबंधी, वैराग्य म्हणजे काय बघा, एकदम परफेक्ट वर्णन केलेलं आहे. ओकलेल्या अन्नासंबंधी ज्याप्रमाणे जीभ लाळ घुटीत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता जसे कोणीही अंग पुढे करीत नाही, जसे कोणालाही विष खावत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही. त्याला माहिती आहे ना इथे आपला नाश आहे, त्यामुळे कोणीही जळक्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. वाघाच्या दरीमध्ये वस्ती करण्याकरता जाणार नाही. रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही. अर्जुना, तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही, त्याला कळतं की इथे माझा नाश ठरलेला आहे, त्यामुळे त्याला तो आवडत नाही. जो इंद्रियांच्या द्वाराने मनाकडे कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही, ज्याच्या मनात विषय सेवनाचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो, यम दम करण्यात ज्याला आनंद वाटतो. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते, ज्याला गावात येताना प्रलय काळाप्रमाणे संकट वाटते, योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते, एकांतात राहण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही, बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे, तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की जसे कुत्र्याचे कुजलेले मांस आहेत. वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. माऊली एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, कटू सत्य बोलतात या ठिकाणी. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात. जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगसंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल, तेथे ज्ञानाची वस्ती आहे. आपण ज्ञानाची लक्षणं बघतोय ना. ज्ञानी पुरुष कसा असतो, तर जो वैरागी असतो, विरागी असतो. मग ते वैराग्य कसं, आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापुरतं कर्मे करतो, सगळं करत असतो. तो काय जरी वैरागी असला की तो काय काहीच करत नाही, जंगलात जाऊन राहिलेला आहे असं अजिबात नसतं. सर्वसामान्यांसारखं तो सुद्धा सगळं करत असतो. आता सध्या ना आम्ही गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचतोय, तर गोंदवलेकर महाराज याच्यामध्ये परफेक्ट बसतात. ज्ञानी पुरुष कसा असतो ते त्यांच्या, आणि ते सगळं करायचे. संसार मांडलेला होता त्यांनी, आणि प्रत्येकाला कोणालाही जेवायला घातल्याशिवाय जाऊ द्यायची नाही. सगळ्यांसारखी कामं करायचे, सगळ्यांसारखे वागायचे, सगळ्यांशी बोलायचे. असं कुठेही एकांतात बसले नाही किंवा काही नाही. पण रामनामाचा जो जप त्यांनी सांगितला, स्वतः त्याचं आचरण केलं आणि लोकांना आचरून दाखवलं, तर त्याची आठवण या ठिकाणी यायला पाहिजे. सकाम पुरुषाप्रमाणे इष्टापुरतं कर्मे करतो, परंतु केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही. वर्णाश्रमाला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असतात, त्यात काहीही कमी नसते. परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमध्ये ठेवलेला नाही. ज्याप्रमाणे हेतू वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो, किंवा सूर्याचे उगवणे जसे निरभिमान असते. किती सुंदर उदाहरणं दिली. वारा आहे, सूर्य आहे, यांना अहंकार अजिबात नसतो. अथवा वेद जसे स्वभावतः बोलतात, अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते, त्याप्रमाणे अहंकारा वाचून ज्याचे चांगले वागणे असते. वृक्षास योग्य ऋतुकाळात तर फळे येतात, परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत पण नाही. कोणी येतं त्याच्या सावलीत बसतं, कोणी येतं त्याचं फळ तोडतं. त्या वृक्षाप्रमाणे सर्व कर्मांमध्ये त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहमी असते.
याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवायच असतात, त्याप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे, त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात. मद्यपान केलेल्या मनुष्यात जशी आपल्या वस्त्राची आठवणच नसते किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते, किती उदाहरणं दिली आहेत. अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीवच नसते, त्याप्रमाणे आपण देहामध्ये आहो अशी आठवण त्याला नसते. ज्ञानी पुरुषाला त्याच्या त्या स्थितीला निरहंकारता हे नाव आहे असे समज. ही निरहंकारता जेथे संपूर्ण दिसेल तेथे ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये. आणि जन्म, मृत्यू, दुःख, रोग, जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत, तोच म्हणजे आहे ना, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम, त्याचं अनुदर्शन करावं. जोपर्यंत ती आली नाहीत तोपर्यंतच. त्याचा अर्थ बघा आता किती छान आहे. जसे ठेव्यावर असलेल्या पिशाच्याच्या आधी प्रतिबंध दूर करण्याविषयी मांत्रिक जसा दक्ष असतो, अथवा योगाभ्यासास येणाऱ्या अडथळ्या संबंधाने योगी जसा दक्ष असतो, किंवा भिंत वाकडी तिकडी होऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करतो. म्हणजे किती किती क्षेत्रातलं ज्ञान होतं ज्ञानेश्वर माऊलींना. गवंडी काम कसं करतो, नंतर मांत्रिक कसं करतो, ते सगळ्या त्यामुळे त्या योगी कसा असतो, सगळ्या क्षेत्रातली उदाहरणं दिली आहे. म्हणजे कोणीही कुठल्याही वर्गातला एखादा जर ज्ञानेश्वरी वाचायला बसला तर त्याला ती जवळची का वाटते, ती याच्यामुळे वाटते की एखादा गवंडी असेल आणि त्यांनी वाचलं आहे तर त्यालासुद्धा कळेल, अरे आपल्या याच्यातलं उदाहरण यांनी दिलं आहे ते.